भक्तीचा भाग होत नाही तोपर्यंत प्रभू तुझ्याबरोबर स्वर्गामध्ये आम्ही कधीच राहू शकणार नाही. आणि याचं गांभीर्य आज प्रभू या काळामध्ये जगणाऱ्या प्रत्येक मराठी बंधू भगिनीला कळू दे अशी मी तुझ्याचरणी आग्रहाची प्रार्थना करतो. सर्वसमर्थ देव बापा, विशेष करून या मंदिरामध्ये तुझी भक्ती करण्याचा पवित्र हेतू मनाशी बाळगून आम्ही एकत्र आलेलो असताना विनंती करतो प्रभुदेवा की भक्ती सर्व दृष्टिकोनातून तुला मान्य अशी व्हावी, याकरिता प्रभू आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. प्रभू आमचं गाणं, आमचं वाजवणं, प्रभू परमेश्वर आमची प्रार्थना करणं, वचन वाचणं, संदेश ऐकणं, पवित्र प्रभुभोजनाचा विधी संपन्न करणं, या सर्व गोष्टी त्याचं पावित्र्य, त्याचं गांभीर्य आम्ही प्रत्येकानं जोपासावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. देव बापा, आम्ही विशेष करून पुन्हा एक वार या सर्व भक्तीचं सूत्रसंचालन तुझ्या पवित्र आत्म्याच्या स्वाधीन करतो. प्रार्थना येशूच्या गौरवी नावानं मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण यावेळेस परमेश्वराचं गौरव गीताच्या द्वारे करणार आहोत आणि उपासना संगीतामधून गीत क्रमांक 423 आपण गाऊया, भक्तीची वेळ, भक्तीची वेळ मला सदैव आवडे. उपासना संगीत 423. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ मला सदैव आवडे. मिटाकी चिंता सगळी वजाई बापाजवळी. ती संकटाच्या समयी देईल शक्ती हृदयी. तै मोह पाश ही टळे अमूल्य ती भक्तीची वेळ. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ ही गोड कैसी वर्णवेल. करी मला ती प्रेरणा देवा मी अर्पी प्रार्थना. त्या ठाई भाव ठेवुनी व भार सर्व टाकुनी. कृपा अनंत तै मिळेल, हे धन्य हो भक्तीची वेळ. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ जीवाधार ही लाभेल. देहातुनी सुटुनिया जाईवरी चढुनिया. पवित्र होती भावना, समाप्त सर्व प्रार्थना. तै जयकार हो गरजेल, सफळ ही भक्तीची वेळ. आपण उभ्या असतानाच आपण आपला धर्मविश्वास प्रकट करूया. प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्वजण विश्वासानं व धैर्यानं म्हणूया. सर्वसमर्थ दैवज पिता, आकाश व पृथ्वी याचा उत्पन्न करिता त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला,
कुमारी मरीच्या उदरी जन्मास झाला. पण तै पिलाताच्या वेळे ज्यानं दुःख भोगिले, ज्याला अबदस्तंभावर खेळले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, जो मृत्यूलोकामध्ये उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देवचा पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचबरोबर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याचविषयी मी विश्वास धरतो. आमेन. कृपया आपण खाली बसूया. यावेळेस आपण परमेश्वराच्या गौरवासाठी आळीपाळीचं स्तोत्र वाचन करणार आहोत आणि स्तोत्र संहितेच्या पुस्तकामधून स्तोत्र क्रमांक 32, स्तोत्र क्रमांक 32 आपण आळीपाळीनं त्याचं वाचन करूया. स्तोत्र क्रमांक 32, Psalm 32. Responsive reading from book of Psalm, chapter 32. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापांवर पांघरून घातले आहे, तो धन्य. मी गप्प राहिलो होतो, तेव्हा सतत कण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली. मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले. मी आपली अनिती लपवून ठेवली नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषांची क्षमा केली. तू माझे आश्रयस्थान आहेस. तू संकटापासून माझे रक्षण करशील आणि मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढीशील. निर्बुद्ध घोडा किंवा खेचर यासारखे होऊ नका. त्यांना आवरण्यासाठी लगाम व ओठाळी अशी सामग्री पाहिजे. नसली तर ती तुझ्याजवळ यावयाची नाही. शेवटचं वचन आपण एकत्र वाचूया. आहो नीतिमानांनो, परमेश्वराच्या ठाई आनंदोत्सव करा. आहो सरळ मनाचे जन हो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. प्रभुदेवा वाचलेली सर्व स्तोत्रवचने आपल्या प्रत्येकाकरिता आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आतापासून सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेस आपण परमेश्वराची पुन्हा एक वार स्तुती आराधना करणार आहोत आणि आपल्या चर्च क्वायर यूथ हे आपल्याला स्तुती आराधनेमध्ये चालवणार आहे. गाणे पाठवलं.
Praise the Lord. Before we begin, I'd like to read a small scripture. Psalms 145, verse 3. Great is the Lord and most worthy of praise. His greatness no one can fathom. To begin our praise and worship, we'll be singing Du Bade Negen. तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बढ़े और मैं घटूं। स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बढ़े और मैं घटूं। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। यीशु यीशु नाम में है चंगाई, यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है सच्चाई, यीशु नाम में है भलाई। परत यीशु नाम में है चंगाई, यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है सच्चाई, यीशु नाम में है भलाई। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। यीशु मेरे
हो धन्यवाद यीशु प्रभु धन्यवाद। आशीष देता है तू बेशुमार, अद्भुत है तेरा ये प्रेम अपार। आशीष देता है तू बेशुमार, अद्भुत है तेरा ये प्रेम अपार। मेरे खुदावन हो धन्यवाद यीशु प्रभु धन्यवाद। मेरे खुदावन हो धन्यवाद यीशु प्रभु धन्यवाद। पापों से जख्मी जो मैं हो गया, बाहों में तूने मुझे ले लिया। पापों से जख्मी जो मैं हो गया, बाहों में तूने मुझे ले लिया। मेरे खुदावन हो धन्यवाद यीशु प्रभु धन्यवाद। मेरे खुदावन हो धन्यवाद यीशु प्रभु धन्यवाद। घोर अंधकार से जो होकर चलूं, राहों का मेरी उजाला है तू। घोर अंधकार से जो होकर चलूं, राहों का मेरी उजाला है तू। मेरे खुदावन हो धन्यवाद यीशु प्रभु धन्यवाद। मेरे खुदावन हो धन्यवाद यीशु प्रभु धन्यवाद। सुना था जो प्रभु जीवन मेरा, अपने अनुग्रह से तूने भरा। सुना था जो प्रभु जीवन मेरा, अपने अनुग्रह से तूने भरा। मेरे खुदावन हो धन्यवाद यीशु प्रभु धन्यवाद। मेरे खुदावन हो धन्यवाद यीशु प्रभु धन्यवाद। यीशु प्रभु धन्यवाद। यीशु प्रभु धन्यवाद। And for our next song, we'll be singing Stuti Aradhana Upar Jati Hai. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। प्रभु हमारा
हालेलुया। विनती और प्रार्थना ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है। विनती और प्रार्थना ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। हालेलुया, हालेलुया। सियोन में स्तुति बात जाती है, धन्यवाद करना उसकी महिमा होती है। सियोन में स्तुति तेरी बात जोती है, धन्यवाद करना उसकी महिमा होती है। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। Dear God, thank you for being with us today. Thank you for bringing us all together. Thank you for letting us use our hands, our mouths, our instruments, our talents to come together and praise you. Thank you for bringing us together. Thank you for giving us the opportunity that we can meet here and grow together, grow in the kingdom of God, and grow together as people. Amen. आपण टाळ्या वाजवू आणि देवाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया, कारण तो महान आमचा थोर परमेश्वर आहे. आपल्या लेकरांची स्तुती आराधना ऐकण्यासाठी तो स्वर्गातून आपल्याकडे धाव घेतो. प्रियांनो, परमेश्वरानं सर्व जग निर्माण केलं, परंतु त्या जगातली सर्वोत्तम निर्मिती म्हणजे आम्ही आहोत आणि त्याबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया. येशू ख्रिस्तानं त्याची कधी न संपणारी शांती तुम्हाला आणि मला दिली आणि तो म्हणतो की ही शांती तुम्ही एकमेकाबरोबर वाटा. प्रभू येशू ख्रिस्ताची शांती तुम्हा सर्वाबरोबर असो. आपण एकमेकाला हात देऊ आणि प्रभूची शांती आपण वाटू. यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेकडे वळूया आणि कोणाच्या काही विनंत्या असतील तर आपण सांगू. आपण त्या प्रार्थनेमध्ये या ठिकाणी ठेवणार आहोत. आपल्या मंडळीचे सन्माननीय ले लीडर बंधू सुशील हे ले लीडरची प्रार्थना मध्यस्थीची प्रार्थना या ठिकाणी करतील. जर कोणाची विनंती असेल तर सांगा. विशेष करून आपण पुन्हा एक वार मिरजकर कुटुंबीय, वायदंडे कुटुंबीय, जाधव कुटुंबीय यांची आठवण करूया. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की बेबीताई प्रभूमध्ये झोपी गेल्या आणि त्यामुळं हे सर्व कुटुंब आज दुःखी आहेत. परमेश्वराने त्यांना सांत्वन द्यावं यासाठी आपण प्रार्थना करू. जे आजारी आहेत त्यांच्यामध्ये आपण आपले प्रिय आणि सन्माननीय मोरे सर यांच्यासाठी पुन्हा एक वार प्रार्थना करू. देव आपण त्यांना त्याच्या दैवी हाताचा स्पर्श करावा, आरोग्य द्यावं यासाठी आपण प्रार्थना करू. आपण
मिस्टर अँड मिसेस कवटेकर, प्रशांत कवटेकर, त्यांनी आपल्या लग्नाची 30वी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केलेली आहे. त्यांच्यासाठी आपण देवाला धन्यवाद देऊ. आपण प्रार्थना करू. माझ्यासाठीही प्रार्थना करा. माझ्या आरोग्यासाठी गेली 2 आठवडे मी सेल्युलायटिसच्या प्रॉब्लेममधून जात आहे. परत फ्लेअरअप झालेला आहे आणि त्यामुळं खूप पेन आणि काय म्हणतो त्याला, असं पायात सारखं गरम असणं, हे सेन्सेशन आहेत. त्याच्यासाठी आपण प्रार्थना करा. आणखीन आपल्या मंडळीच्या वर्धापनासाठी लवकरच आपण आपल्या मंडळीचा वर्धापन साजरा करणार आहोत. त्याच्यासाठी आणि आपल्या भगिनी मंडळांसाठी आपण प्रार्थना करूया. मी विनंती करतो आपल्या मंडळीचे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आमच्या सगाती बाप्पा, तुझ्या नावावर महिमा करतो, तुझं नाव उंच करतो देपा. तू राजांचा राजा, प्रभू तू आज देपा. तू अल्फा ओमेगा तू आज देपा. प्रारंभ आणि शेवट तू आज देपा. देपा रात्रभर तू आमचा सांभाळ करून देपा. सुंदरसा दिवस तू आमच्या आयुष्याला जोडलास देपा. यामध्ये मी तुला धन्यवाद देतो, तुला गौरव, तुला महिमा देतो, तुला उंच करतो देपा. कारण देपा तू आमच्या स्तवनामध्ये बसणार देव तू आज देपा. तू आम्हाला देपा ह्या ठिकाणी आणलेला आहेस आणि देपा आमच्याकडून देपा ती स्तुती आराधना तू करून घेत आहेस. यामध्ये मी तुला धन्यवाद देत आहे, गौरव महिमा तुला देतो, तुला उंच करतो देपा. कारण देपा तू आमच्या देपा स्तवनात बसणार देव तू आज देपा. तू आमच्या हाकेला उत्तर देणारा देव तू आज देपा. देपा आम्ही तुला धन्यवाद देत आहे की देपा ही सुंदरशी वेळ आम्हा आयुष्यात घातलीच देपा. आज असे अनेक लेकरं असतील की देपा कदाचित त्यांनी आजचा दिवस पाहू शकले नसतील, परंतु देवपा आज फक्त तुझ्याच आशीर्वादामुळे, तुझ्याच करुणेमुळे, तुझ्याच कृपेमुळे देवपा आजचा दिवस आम्ही पाहू शकलेला देवपा. आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये नव्याने पडत आहोत देवपा. आमची अशी कोणतीच पात्रता नाही देवपा, आमची कोणती योग्यता नाही देवपा की देवपा आजचा दिवस आम्ही पाहू शकू देवपा. परंतु देवपा फक्त देवपा तू आम्हाला हा दिवस दाखवलास, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो देवपा. आणि या दिवसामध्ये आले असताना देवपा आम्ही प्रत्येक गोष्ट तुझ्या हातामध्ये देत आहे देवपा. आम्ही स्वतःचं तन मन धन देवपा आम्ही सर्व तुला अर्पित करत आहोत देवपा. आणि तुला विनंती करताय देवपा की 51 स्तोत्राप्रमाणे देवपा आम्ही देवपा आईच्या विदर्भात होतो तेव्हाचेच पापी होतो देवपा. परंतु देवपा तुझ्या रक्ताने देवपा तू आम्हाला शुद्ध केलेला आहेस. तुझ्या रक्ताने देवपाला तू आम्हाला धुवून काढलेला आहेस देवपा. आमच्यातील सर्व पाप देवपा तू दूर केलेलं आहेस देवपा. आणि देवपा तू आम्हाला देवपा परत एकदा तुझ्या पुढे येऊन देवपा आबा बापा म्हणून हाक मारण्याची देवपा आमच्यामध्ये तू पात्रता घालत आहेस, देत आहेस. याबद्दल मी तुला धन्यवाद देत आहे, तुला गौरव, तुला महिमा देतो, तुला उंच करतो देवपा. तू राजांचा राजा प्रभू आहेस देवपा. तू आमचा एलोही आहेस देवपा. तू आमचा देवपा राफ आहेस देवपा. आमचा तू हिलर आहेस देवपा. तू आमचा सार्वकालिक जिणारा देव तू आहेस देवपा. आणि देवपा तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याने देवपा आम्हाला सर्वांना आरोग्य प्राप्त झालेलं आहे. तुझ्या त्या रक्त सांडलेल्या, तुझ्या त्या कृपेमुळे, तुझ्या त्या सॅक्रिफिकेशनमुळे देवपा आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे देवपा. आणि या सर्व गोष्टी देवपा, या सर्व गोष्टीबद्दल मी तुला धन्यवाद देत आहे, मी तुला गौरव, तुला महिमा देतो, तुला उंच करतो देवपा. आम्ही देवपा सर्वात प्रथम देवपा आम्ही सर्वजण इथं बसलेले तुझ्या हातामध्ये नव्याने पडत आहे देवपा. तुला विनंती करत आहे देवपा ही देपा आमची मंडळी देपा आम्ही परत एकदा देपा तुम्हाला समर्पित करत आहे देपा, अर्पण करत आहे देपा. आणि तुला विनंती करतो देपा आतापर्यंत देपा या मंडळीचा तू ताबा घेतलेला आहेस. या मंडळीपुढे देपा अनेक असे प्रश्न आलेत, अनेक सखल आणि देपा अनेक खोल, अनेक असे प्रकारचे प्रश्न होते देपा की त्या प्रश्नाचे उत्तर आमच्याकडे नव्हते. असे अनेक दिवस होते देपा की आमच्या डोळ्यामध्ये अश्रू होते देपा. परंतु देपा ते अश्रू तू पुसलेले आहेस देपा. या मंडळीला परत एकदा तू स्थिर ठेवलेलं आहेस देपा. आज मंडळी तुला भेटायला आलेले देपा. आम्ही फक्त तुला भेटायला आलेलो देपा. आणि देपा आज ह्या ठिकाणी आले असताना देपा आम्ही परत मंडळी देपा आम्ही देपा तुझ्या हातात देत आहे. तू त्या करुणेच्या आणि कृपेच्या आणि त्या दयेच्या
हातामध्ये देत आहे देपा, ज्या हातामध्ये देपा ही मंडळी सुरक्षित आहे देपा. आम्ही विशेष प्रार्थना करत देपा, या मंडळीची प्रत्येक सभासद लहान थोर देपा आम्ही प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये देतो देपा. आम्हाला माहीत नाही देपा आमच्या कुटुंबातील आमच्या मेंबरमधले कोणत्या प्रॉब्लेम आहे, कोणती गोष्ट त्यांना देपा आज त्रास देत आहे, कोणते प्रश्न त्यांच्या पुढे आहे, कोणता पर्वत त्यांच्या पुढे उभा आहे, परंतु देपा प्रत्येक गोष्ट तुझ्या पुढे देपा तू सपाट करतोस देपा, प्रत्येक प्रॉब्लेम तू काढून टाकतोस देपा. आज आम्ही तुला विनंती करता देपा आमच्या या प्रत्येक मेंबरला तू भेट घे देपा आणि देपा त्यांचं अंतकरण देपा तुझ्या शांततेने, तुझ्या समाधानाने, तुझ्या आशीर्वादाने तू परत एकदा भर देपा आणि देपा त्यांच्यामध्ये जे काय देपा प्रॉब्लेम आहे, जे काय देपा प्रश्न आहे देपा, जे काय देपा अडखळणं देपा, ते सर्व अडखळणं प्रश्न तू काढून टाक देपा आणि परत देपा तुझ्या सानिध्यामध्ये त्यांना येता यावं असं तू कर देपा. विशेष आम्ही प्रार्थना कर देपा या मंडळीचे प्रत्येक घटक देपा, या मंडळीचं संडे स्कूल, या मंडळीचं महिला मंडळ, या मंडळीचं यूथ देपा आम्ही सर्वजण देपा तुझ्या हातामध्ये नव्याने पडत आहे देपा. या मंडळीचं पास्टेड कमिटी आम्ही तुझ्या हातामध्ये देपा आणि देपा ह्या सर्व कमिटी, ह्या सर्व देपा घटक असताना देपा ह्या सर्वातून देपा तुझं नावाला गौरव महिमा मिळत असताना देपा ह्या प्रत्येक विभागातील लीडर्स देपा आम्ही तुझ्या हातात देत आहे देपा. देवाच्या सेवेसाठी तू नेमलेले असे ते लीडर्स आहे देपा आणि ते आज तुझ्यासाठी कार्य करत असताना देपा परत एकदा देपा पवित्र आत्म्यात तू त्यांच्याशी बोल आणि देपा त्यांना तुझा आशीर्वाद पाठव देपा. विनंती करतो देपा, आम्ही प्रार्थना करत आहे की देपा आमचे प्रिय बिशप साहेब यांच्यासाठी देपा की देपा तू आतापर्यंत त्यांना तू सांभाळलेला आहेस, नेमलेला आहेस, रचलेला आहेस देपा आणि देपा तुझ्या राज्याच्या वाढीसाठी तू त्यांचा वापर करून घेतोस. यामध्ये मी तुला धन्यवाद देत आहे, गौरव महिमा ते देपा. देपा मी तुला धन्यवाद देतो देपा की देपा असा देपा मेंढपाळ तू आम्हाला मंडळीला दिलास की देपा त्यांच्याकडून देपा आम्ही शिकू शकतो देपा. त्यांनी केलेल्या सॅक्रिफिकेशनबद्दल, त्यांनी घेतलेल्या प्रत्येक त्रासाबद्दल आम्ही तुला गौरव महिमा देत आहे देपा आणि विनंती करतो देपा की देपा त्यांच्या आयुष्यातील देपा प्रत्येक प्रॉब्लेम, प्रत्येक अडकळणं येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे असं तू कर. आम्ही विशेष प्रार्थना करता देपा त्यांच्या हेल्थसाठी देपा, त्यांना तुझ्या आरोग्याने भरलेला आहे आमचा विश्वास आहे देपा. तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याने देपा त्यांना आरोग्य प्राप्त झालेलं देपा. आज त्यांच्या पायाला जे सेल्युलायटिस आणि त्यांना होणारा प्रत्येक त्रास आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहे देपा. आणि तू म्हटलेलं आहेस की माझ्या नावामध्ये तुम्ही जे काय मागाल ते तू आम्हाला दिलेलं आहेस देपा. कारण देपा ज्याप्रमाणे यशाय म्हणतं की तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याने देपा आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं देपा आणि ते आरोग्य आज आम्ही आमच्या बिशप साहेबांच्या आयुष्यामध्ये ठेवत आहे देपा. कारण देपा त्या आरोग्यामुळे देपा तुझी सेवा त्यांच्याकडून अधिक वर्ष तू करून घेण्याचा आमचा विश्वास आहे. त्यांचे येणं जाणं तू नेहमी आशीर्वादित कर देपा, त्यांचा प्रवास सुखरूपणे कर आणि देपा जी दरवाजे, जी दारं त्यांच्या पुढे अजून बंद असतील देपा ते येशूच्या नावामध्ये उघडले जाऊ द्या असं तू कर. त्यांची मिनिस्ट्री देपा वाढू द्या असं तू कर. अनेकांपर्यंत देपा तुझं वचन घेऊन जाण्यासाठी त्यांचा तू वापर करून घे देपा. विशेष मी प्रार्थना करत आहे आमची पालखीनबाई, त्याचप्रमाणे देपा दोन्ही लेकरांना देपा तुझ्या सामर्थ्यामध्ये ठेव देपा. हे कुटुंब आम्ही परत एकदा देपा तुझ्या त्या पंखाखाली ठेवत आहे. या कुटुंबाला तू आपल्या सामर्थ्यामध्ये दडवून ठेव देपा. या कुटुंबावर कोणत्याही सैतानाचे अटॅक होऊ दे नको. तर देपा हे कुटुंब अनेकांसाठी देपा तुझं वचन घेऊन जाणार होऊ दे असं तू कर देपा. विशेष आम्ही तुला धन्यवाद देत आहे, गौरव महिमा देतो देपा की देपा तू आम्हाला कधी टाकत नाहीस, कधी सोडत नाहीस देपा. आम्ही दुःखात असलो, आम्ही कष्टात असलो, आम्ही आजारात असलो तरी त्या ठिकाणी तू आहेस देपा. कारण देपा तू आपल्या लेकरांना कधीच दूर ठेवलेलं नाहीस देपा. आम्ही विशेष करून आम्ही दुःखित कुटुंब देपा, जे मिरजकर वायदंडे कुटुंब आणि जाधव कुटुंब आहे देपा की बेबीताईच्या जाण्यामुळे देपा त्यांच्या आयुष्यामध्ये जी पोकळीक निर्माण झालेली आहे, जे दुःख निर्माण झालेलं देपा, आज आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे, आज त्यांच्यासाठी मध्यस्थी करत आहे, आज तुझ्याकडे विनंती करत आहे देपा की देपा आश्रू पुसणारा देव तू आहेस देपा, तू समाधान देणारा बाप तू आहेस देपा, शांती देणारा देव बाप तू आहेस देपा. आज ती शांती, आज देपा ते पीस त्यांच्या आयुष्यामध्ये उतरू दे, त्यांच्या हृदयामध्ये ते समाधान मिळू दे की देपा तू त्यांना दाखवून दिलेला आहेस, त्यांना शाश्वती दिलेला आहेस, त्यांचा फेथ ठेवलेला आहेस की देपा आम्ही आमच्या प्रियजनापासून विलब्ध होतो, परंतु देपा परत एकदा देपा ज्यावेळेस तू येशील त्यावेळेस आम्ही सर्वजण देपा त्या स्वर्गीय राज्यामध्ये आमचे प्रियजन आमच्यापासून लांब गेलेले आहेत त्यांना परत भेटणार आहे ही आशा तू आमच्या आयुष्यामध्ये दिलेली आहेस. त्याबद्दल मी तुला धन्यवाद देत आहे, गौरव महिमा देतो देपा. विशेष प्रार्थना करत आहे देपा की आम्ही प्रार्थना करतो आजारांसाठी देपा, जे आजारी आहे देपा त्यांचं आरोग्य तू देणारा देव तू आहेस देपा. आम्ही फक्त त्यांची नावं आणि त्यांची देपा विनंती तुझ्या चरणाजवळ घेऊन येत आहे देपा. आमचे प्रिय मोरे सर देपा हे ITUमध्ये ॲडमिट होते, परंतु गेल्या दिवसापासून त्यांच्या शरीरामध्ये देपा
बदल घडत आहे, इम्प्रूव्ह होत आहे देपा. आणि या सर्व गोष्टीबद्दल मी तुला धन्यवाद देत आहे देपा. ते लेकरू देपा तुझ्या राज्याच्या वाढीसाठी झटतं देपा. तू त्यांच्यावर राहा देपा. त्यांना कोणताही त्रास होऊ देऊ नको. प्रत्येक हार्ट प्रॉब्लेम, प्रत्येक किडनी प्रॉब्लेम, प्रत्येक प्रकारचं देपा त्यांच्यातील देपा ॲनेमिक देपा सर्व देपा त्रास तू काढून टाक. आणि परत देपा त्यांना त्यांच्या पायावर तू ठेव. आणि देपा तुझ्या राज्याच्या वाढीसाठी त्यांचा वापर करून घे देपा. आम्ही प्रार्थना करत आहे देपा ही फॅमिलीसाठी देपा. देपा विशेष करून नेतन, सुमित, श्वेता आणि देपा प्रवीण हे सर्वजण देपा आजारी असताना देपा तू यांच्याभोवती राहा देपा. त्यांच्याभोवती तू अंगणीच पार रक्ता सिंचन ठेव. त्यांना होणारा प्रत्येक त्रास तू काढून टाकलेला आहेस आमचा विश्वास आहे देपा. आणि तुला बसलेला प्रत्येक फटक्याने देपा आम्हाला आरोग्य देतोस. हे वचन त्यांच्या आयुष्यामध्ये तू ठेवलेला आहेस याबद्दल कास्तिक होतो. विशेष आम्ही प्रार्थना विनंती करताय देपा की देपा जन्माच्या दिवसापासून आत्तापर्यंत देपा तू आम्हाला सांभाळतोस देपा. आम्हाला प्रत्येक चांगल्या गोष्टीने देपा तू आशीर्वादित करतोस याबद्दल कास्तिक करतो. विशेष आम्ही तुला धन्यवाद देत आहे देपा की देपा आमची प्रिय बंधू देपा प्रशांत ब्रदर आणि त्याचप्रमाणे अनिस सिस्टर यांच्या लग्नाला देपा 30 वर्ष पूर्ण झाली देपा. गेली 30 वर्षापूर्वी त्यांचा तू सांभाळ केलास. त्यांना लागणारी प्रत्येक गोष्ट तू आपल्या भंडारातून पोहोचवलीस. त्यांच्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी तू त्यांना सहाय्य मदत केलं, शक्ती दिलंस, आरोग्य दिलंस, संधी दिलीस, वेळ दिलीस. या सर्व गोष्टीबद्दल मी तुला धन्यवाद देत आहे. आणि देपा हे कुटुंब देपा तुझ्या नावावर तू रचला असताना देपा परत एकदा देपा या कुटुंबाला आम्ही तुझ्या हातात देत आहे. आणि देपा असे अनेक वर्ष त्यांच्या लग्नाला आयुष्याला जोडू दे असं तू कर देपा. आम्ही धन्यवाद देत आहे देपा आमचं लेकरू प्रॉस्पर याच्यासाठी देपा की या लेकराचा वाढदिवस येणाऱ्या आठवड्यामध्ये आहे देपा. त्या बाळाच्या भोवती तू राहा देपा. त्याच्याकडून तूच क्या जाऊ द्या सू कर देपा. तू लहानाचा मोठा होत असताना देपा शमेल बाळासारखा तो मोठा होऊ द्या असं तू कर. तुझं वचन तुझी वाणी त्याच्यापर्यंत जाऊ द्या असं तू कर. आणि तुझ्या राज्याच्या वाढीसाठी देपा ह्या लहानपणापासूनच त्याचा तू वापर करून घे देपा. त्याच्या शाळेसाठी देपा त्याच्या अभ्यासामध्ये तू सहाय्य मदत कर देपा. येणे जाण्यामध्ये तू त्याला आशीर्वादित कर. विशेष आम्ही प्रार्थना करता देपा त्याची आई, त्याचे वडील आणि त्याची बहीण देपा या सर्व कुटुंबाला परत एकदा मी तुझ्या रक्ताखाली आणता देपा. आणि त्यांना लागणारे प्रत्येक गोष्ट देपा आपल्या स्वर्गीय भंडारातून पोहोचव देपा. विशेष आम्ही त्याचप्रमाणे सतीश याच्यासाठी मागतो देपा. येणाऱ्या आठवड्यामध्ये त्याचाही देपा वाढदिवस आहे देपा. त्याच्याही वाढदिवसाला तू आशीर्वादित कर देपा. त्यालाही लागणारं प्रत्येक गोष्ट आपल्या स्वर्गीय भंडारातून पोहोचव देपा. आणि देपा मी तुला धन्यवाद देत आहे की देपा आम्हाला लागणारं प्रत्येक गोष्ट देपा आम्हाला झोपेती तू पुरवणार देव आहेस आमचा विश्वास आहे. आम्ही विनंती करतो देपा की येणाऱ्या दिवसांमध्ये देपा आमच्या या चर्चचं वर्धापन दिन आम्ही सेलिब्रेट करत आहोत देपा. ते साजरं करत असताना देपा कशा प्रकारे कोणत्या प्रकारे करावं देपा ही सर्व गोष्ट देपा आम्हा प्रत्येकाशी तू बोल देपा. आणि विनंती करताय देपा जे अरेंजमेंट चाललेलं आहे, जे हॉल अरेंजमेंट, जे वक्ते अरेंजमेंट आणि प्रत्येक गोष्ट देपा ही तू आशीर्वादित कर देपा. आम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट देपा तू आपल्या स्वर्गीय भंडारातून पोहोचव देपा. आणि देपा तो दिवस फक्त तुला गौरव देण्यासाठी, तुला महिमा देण्यासाठी की ही मंडळी तू आम्हाला दिलेली आहेस. या मंडळीचं तू रक्षण केलेलं आहेस, राखलेलं आहेस. याचं विटनेस त्या दिवशी आम्ही देऊ शकू यासाठी देपा हा वर्धापन दिन आम्ही तुझ्या हातात देत आहे. परत आम्ही प्रार्थना करतो देपा UK मधल्या आमच्या सर्व भगिनी मंडळी देपा, मँचेस्टरची मंडळी देपा, लंडनची मंडळी देपा आणि देपा बार्नेट देपा. त्याचप्रमाणे देपा आम्ही विनंती करत आहे देपा साऊथ आंटमची मंडळी देपा. या सर्व मंडळ्या आम्ही तुझ्या हातामध्ये नव्याने देत आहे देपा. या मंडळांपुढे देपा अनेक प्रॉब्लेम असतील परंतु त्या प्रॉब्लेमपेक्षा मोठा असं आमचं जिवंत देव बाप आहे. आज आम्ही त्या प्रॉब्लेमकडे पाहत नाही तर आम्ही देपा तुझ्याकडे पाहतो कारण ते सर्व प्रॉब्लेम तू सॉल्व करणार देव तू आहेस देपा. आम्ही परत एकदा धन्यवाद देत आहे, गौरव महिमा देतो की देपा आज तुझे वचन ऐकत असताना देपा आम्हाला तू सहाय्य मदत कर. आम्ही विशेष मागत आहे देपा आमचे प्रिय बिशप साहेब ज्यावेळेस तुझ्या वचनातून बोलतील देपा तू आम्हाला आशीर्वादित कर देपा. ते वचन देपा दुधारी तलवारीसारखं देपा आमच्या हृदयामध्ये छेदून जाऊ द्या असं तू कर देपा. आमचं मज्जा आणि आमचं हाडं आणि आमचं बोन आणि आमची देपा प्रत्येक स्नायू देपा पूर्ण शरीर देपा त्या वचनाने भरू द्या असं तू कर. ते वचन फक्त भरू नये देपा तर ते फलद्रूप आमच्या आयुष्यामध्ये होऊ द्या असं तू कर. आणि देपा येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या आयुष्यामध्ये देपा ते फळं दिसू द्या असं तू कर की जी फळं देपा तुझ्या नावासाठी तुझ्या राज्यासाठी वापरले जाऊ द्या असं तू कर. परत एकदा आम्ही विशेष साहेबांना तुझ्या हातात देतो. त्यांना तुझ्या आरोग्यामध्ये भर आणि ते वचन सांगण्यासाठी तू त्यांना सहाय्य मदत कर देपा. आम्ही प्रत्येकजण देपा तुझ्या हातामध्ये नव्याने पडत आहे. ही प्रार्थना करण्याची संधी तू माझ्या आयुष्यात दिलीस. ही ज्या मागण्या केलेल्या देपा त्या मागण्या तू आशीर्वादित केल्या आहे, तू ब्लेस केलेला आहेस याबद्दल उपकास करतो. मागण्या कल्पनापेक्षा देपा अधिक आणि अधिक देणार बाप तूच आहेस. तुझ्या प्रेंगण देपा आमेन.
शास्त्रभाग आहे तो जुन्या करारामधून उत्पत्तीचा धर्मग्रंथ फ्रॉम दी ओल्ड टेस्टमेंट book of Genesis chapter 22 and verses 1 to 5 1 to 5 उत्पत्ती 22 वचन 1 ते 5 आपण वाचन करूया. I will request Arpan to read in English. Yeah? Genesis chapter 22, Old Testament, and verses 1 to 5. Yes. येस, थँक्यू सो मच. मी विनंती करतो सिस्टर रश्मिता यांना की कृपया त्यांनी मराठीमधून याचं वाचन करावं. उत्पत्ती 22 वचन 1 ते 5. So today I'm going to preach at least 45 to 50 minutes. I don't want to scare you. No, I'm not going to preach that long. Just 15 minutes sermon. We all are very big fan of Facebook, isn't it? Every day, doesn't matter we open the holy book or not, but we open the Facebook and we go on it. शास्त्र उघडू का नाही माहीत नाही, पण फेसबुक मात्र आपलं रोज उघडतो आणि आपण त्यावर जातो आणि पाहतो काय चाललंय. नाही? Have you ever come across a preacher from America who shared the 1-minute sermon? Have you ever come across with him? Very popular, I forgot his name, but he's very popular. But every day he posts a 1-minute sermon of 1 minute. Because he acknowledged the situation, the circumstances of the people in this world. They can't afford to give a 5 to 10 minutes to God, but they can afford to give a single minute. And that's why he create a new series, and that's named the 1 minute of sermon, the 1 minute sermon. खूप सुंदर, खूप छान. अगदी एका मिनिटामध्ये एक वचनाचा तो मार्मिक अर्थ समजावून देतो आणि खूप सुंदर. म्हणजे आणि मला असं वाटतं की तो कुठेतरी तो प्रभाव ऐकणाऱ्याच्या मनावर होत असणार आहे. आणि मला वाटतं की खूप चांगला प्रयोग त्यांनी केलेला आहे. आणि मला असं वाटतं की पुष्कळ ऐकण्यापेक्षा थोडका ऐका आणि ते असं ऐका की ते तुमच्या मनात राहिलं पाहिजे, ते तुमच्या जीवनात राहिलं पाहिजे, नाही का. लिसनिंग अ बिग सर्मन don't give always benefit, but listening a small or short sermons
They give you benefits and blessings. And that's why I'm not going to preach, as I said, 45 minutes or 50 minutes, but I'm going to preach 10 to 15 minutes. And I want to involve you all in this sermon. Okay? So, not only me who going to preach today, but you preaching with me. Okay? So I'm going to ask some questions and you have to answer it. Okay? And I'm going to check through that your knowledge of the Bible. Okay? Because we proudly call a follower of Christ. And we proudly call we are a reader of Holy Bible. So this is the time to check our true faith, our true identity, okay? And we come to know how much knowledge I have about God and the Holy Bible, okay? Right. How many how many mountains mentioned in the Bible? Guess? Sometimes guesswork works. Huh? Yeah, but more than that. Huh? Come on, speak. 17 is more than that. Yes, 70, but more than that. Between 30 to 40 mountains, hills mentioned in the Bible, okay? Entire Bible, from Old Testament to New Testament. But 5 main or major mountains mentioned in the Bible which God used for different reason and with a different purpose. Can you mention one? A very, very famous mountain from the Old Testament? Sinai. Okay, the Sinai, right. Who can guess the second one? Yeah? Huh? No. That's the cross. Okay. I'll tell you. The first mountain, as we see in the book of Genesis chapter 8 and verse 4, and the mountain of Ararat. Okay? You know the story about this mountain? What happened? Why God used this mountain? For what? Okay. आपल्याला माहीत आहे की परमेश्वरानं पाहिलं की पाप खूप वाढलं आणि आता त्याला वाटलं की या जगाचा नायनाट करावा. God saw the sin is increased too much and now he thought to destroy this world, and that's why he brought the flood. Yeah? And for that, he sent the clouds, very heavy clouds in the sky, so they rained how many days? 40 days and 40 nights. And what happened? There's a big flood comes. आणि मग सगळं जग त्यात धुवून गेलं. 40 दिवस 40 रात्र. आणि असं म्हटलेलं की 120 वर्षाचा काळ लागला पाणी ओतण्यासाठी. आणि मग त्याच्यानंतर जे तारू ज्या डोंगरावर टेकलं ते आहे अरारत पर्वत. ओके? अरारत पर्वताची निवड परमेश्वरानं का केली? एका नव्या सृष्टीच्या निर्मितीसाठी. टू क्रिएट अ न्यू क्रिएशन, अ न्यू वर्ल्ड. God chose this mountain. So the boat created by Noah to settle on it. Okay? So that's the mountain of Ararat. So again, later on we come to see the mountain of Sinai. Okay? As Shalom mentioned. Sinai पर्वताचं कुठं पाहतो आपण? Where we see the Sinai पर्वत first time? Huh? No, in Genesis. In Genesis. Okay? जिथं परमेश्वरानं मोशेला दर्शन दिलं. Okay? We know the story of burning bush. Huh? That's happened on this mountain. When Moses was looking after his father-in-law's sheep. Okay? And he saw a bush which is full of fire. Okay? And he attracted there. So he went to see what's going on.
And that the place where God spoke to Moses, and he chose him to make free his people from Egypt. Okay? So he chosen and he sent him. And that is the place, mountain of Sinai. This is the same mountain where we see many times Moses went to have a conversation with God. And not only that, but this is the mountain where God gave a 10 commandments to the Israelites. So this is the one of the very famous, very important, and very popular mountain mentioned in the Bible. Which one is the third mountain we see? Third mountain. The mountain of Nebo. Have you ever heard about Mountain Nebo? What happened there? Huh? Yeah, Moses saw the promised land from this mountain. Okay? Mountain. What happened? Why Moses saw the promised land from this mountain? Because God said, you're not going to enter in the promised land. Why? Because he done disobey. He disobeyed the God. One mistake. Only one mistake. Entire his life. Okay? Before he has been chosen to free his people, he did only one mistake. And the punishment, God said, you're not going to enter into promised land, but you will see that promised land. And that's why God chose the Mount Nebo where Moses died. And still nobody have found his body. Nobody found his body. So this is the Mount Nebo. Then we come to know the Mount Carmel. Mount Carmel. आणि त्याला होरेब सुद्धा म्हटलेलं आहे. What happened on this mountain? God gave shelter to his prophet Elijah. He protected him. He kept him safe on this mountain. Okay? He gave a vision to Elijah on this mountain. So this is the fourth mountain. And fifth mountain we see in book of Genesis chapter 22, which we read today, the mountain of Moriah. Actually, the philosophers or the people who study the Bible deeply and they explain, they said this was the region, not a mountain. But this mountain based on this region, and that's why that name given to this mountain, the mountain of Moriah. But Moriah was not a mountain, that was the region, the प्रांत. आणि त्या प्रांतातल्या एका टेकडीला देवाने निवडलं आणि त्या ठिकाणी त्याला सांगितलं की तुझा मुलगा इसाहाक याचं समर्पण कर. टू सॅक्रिफाइस युअर सन, गॉड सेड टू अब्राहम, टेक युअर सन इसाहाक, go to the mountain of Moriah and sacrifice it. That was the order. That was the commandment to Abraham to see how faithful he is. Okay? So, this is the fifth mountain in the Bible. Okay? Main. There are so many hills and mountains chosen by God. But this is these are the 5 main mountains used by God for different reasons and for different work of God. If we come to New Testament, we can see there are also some mountains chosen by God, and particularly they are not mountains, but we can see the hills. Okay? Only one mountain mentioned in New Testament, and mountain of Olive. Have you heard about mountain of Olive? मराठीत त्याला जैतुनाचा डोंगर असं म्हटलेलं आहे. And this mountain based beside of holy city of Jerusalem, outside, okay, where Jesus was
taken to heaven. He descended to heaven. And then the angel said, don't be afraid. As you seen him to going up, you can see him coming back again on the same place. And and because of that reason, that mountain counts very important for the believers of Christ. Because येशू ख्रिस्त तिथून स्वर्गात घेतला गेला आणि तो परत त्या ठिकाणी येणार आहे. त्याच्याशिवाय अनेक स्थळं आहेत ज्या ठिकाणी येशू ख्रिस्तानं काही विशेष गोष्टी केलेल्या आहेत. द फर्स्ट माउंटन टेकन टू टेस्टेड जीसस. When we go to Matthew chapter 4 and we see the test of Jesus Christ taken by the Satan, he took him a very high mountain, a mansion. Okay? And he called the mountain of temptation. A mountain of temptation. And Satan tested him and said, throw yourself down. And what will happen? Sorry. He showed the whole world, okay, and said, bow down and worship me, so I will give you everything. For this test, God chose this mountain, okay? And actually that was the, what can we see? The highest peak of the mountain, which very close to Jerusalem, where Jesus spent 40 days and 40 nights with fasting and praying, okay? So this is the one. Again we come to see another mountain where Jesus took his 3 disciples with him, okay, to pray. We know this story. And Peter, Jacob and John, the 3 disciples with Jesus, and they were praying with him. And what happened? Huh? No. They saw the transformation of Jesus. They saw him with the full of light, like a sun, okay, shining on earth. And they got scared. But Peter, he came out of his the small tent, and he said, Lord, can we build another 3 tents? Because he not only seen Jesus and his transformation, but he saw the 2 more people, Elijah and Samuel, talking with Christ. They're discussing something with him. And he said, can I build 3 more tents so we can all stay together on this mountain? So the mountain called the mountain of transformation. The mountain of transformation. And then we come to see a very important mountain, very close to Jerusalem, the mountain, the hill of Golgotha. The hill of Golgotha, where our Savior died for you and me. Where he sacrificed his life for you and me. Okay? So, why God chose this hill? Why? There was so many hills around the Jerusalem, but why particularly God chose the Golgotha? Why? Huh? Because of the shape. Okay, yes, that's interesting. But no, that reason. If we come to see in book of Colossians, 2 Colossians, chapter 3 and verse 1. Someone, can you read? You have Bible? Yeah. The second, Second Chronicles 3:1. Yeah. Wait.
not Corinthian. Not Corinthian. कलसेकरास काय म्हणतात? एक मिनिट हा. बहुतेक थेसलोनिकरास. नाही, एक मिनिट. सेकंड कोरिंथियन, एक मिनिट हा. Okay, I'll give you the reference. I think that's the wrong reference, but yeah. Right. But the God chosen this place, the place called Golgotha, that's not accident, but this is the same place where God commanded to Abraham to sacrifice his son. Okay? This is the same place where God commanded Abraham to sacrifice his beloved son, Isaac. And that's why God chose the mountain of Moriah. Okay? And that's why we see the same procedure is repeated in New Testament. Because if we see about the sacrification, if somebody want to give sacrifice to God, he need to follow some rules. Okay? The first thing, he need to choose a lamb or the animal who going to be sacrificed, a holy, a complete, and pure, without any disability in that animal. Okay? It means perfect gift for Christ, God. Okay? Perfect sacrifice for God. And God asked to give his only son to Abraham to sacrifice. And we know this was not easy thing to do. Not only for Abraham, but for Sarah too, because they waited how many years? Nearly 100 years to have this son. 100 years. And after 100 years, when God blessed them with Isaac, now God asking them, give back to him. Difficult, isn't it? Difficult. Very hard. Very hard. God didn't ask him his property. God didn't ask him his prestige. God didn't ask gold or diamonds, but God asked what he loved more, and that his only son, Isaac. Today, God is asking something to you. So, now my turn to see what is my favorite, what I love more in my life, whom I love more in my life. Of course, we love ourselves first, and then we love others. And God asking to sacrifice yourself to him. And now the word of sacrifice is transformed in the New Testament to surrendering, to dedicating him. It means we have to kill our worldly life
And we have to live in his spirit. Okay? So this is the sacrifice. This is the sacrifice. What God asking you and me to do. Because आपल्याला माहिती आहे की इसाकापेक्षा अब्राहम आणि साराच्या जीवनात कुठलीही गोष्ट श्रेष्ठ नव्हती. ते त्याच्यावर अधिक प्रेम करत होते. आज देव तुमच्याकडे आणि माझ्याकडे मागतोय तीच गोष्ट ज्याच्यावर अधिक आम्ही प्रेम करतो. आम्ही आज कुणावर प्रेम करतोय? मला असं वाटतं की आपण किती जरी म्हणत असलो की मी माझ्या आई वडिलांवर प्रेम करतो, मी माझ्या मुलांवर प्रेम करतो, मी माझ्या बायकोवर प्रेम करतो, मी माझ्या नवऱ्यावर प्रेम करते, बट आय थिंक दिस इज अ ट्रूथ दॅट वी लव अवर सेल्फ मोर देन अदर्स. And now God asking you to surrender and sacrifice that your life to him. Okay? Because he did. He did. That's why when we go in book of John and chapter 3 verse 16 we know by heart, isn't it? God loved this world so much that he gave his only and begotten son so he can die for you and me. And the same procedure I said, perfect gift, perfect. Jesus was a perfect. Isaac was a perfect because he given by God. He's a God gift. And how can we come to know he's a perfect son? Because perfect son always obey what his father and mother says. If I'm a perfect son, if I'm a perfect daughter of my parent, the one and very important thing I have to found in my life or to find in my life, and that is the obedience. Obedience. Okay? I don't know how old Isaac was when God commanded Abraham to sacrifice him, because many philosophers and many the people who study the Bible, they say he could be 8-year-old, he could be 12-year-old, or he could be a 21-year-old. We don't know the exact age. But we see, if we consider him as a 8-year-old boy, he was obedient. If we consider a 12-year-old boy, still he's obedient. If we consider 21-year-old young man, still he was an obedient child of his father. He didn't change. No? Many times we found ourselves changing every day. As we grow in physical, as we grow in knowledge, we see a change in our life. And sometimes then I have seen many children who are in young age. They say to their father and mother, "Oh, you don't know anything now. I know everything." Isn't it? You don't know anything, but I know everything. And sometimes they stop obeying their parents when they come to certain age. But Isaac didn't change. When father said, we're going to do a sacrifice for God, you have to come with me, he just came. Okay? But I think Isaac was a very religious child because he have seen his father doing this sacrifice every day. And that's why he know what things need when you're doing sacrifice to God. He know everything, the necessary thing. There was a wood, there is a fire, there is a knife. But very important thing he noted, and he asked his father, where is the lamb whom we're going to sacrifice God? It means he was religious. He know
his father is doing sacrifice every day, you know. त्याचा बाप किती धार्मिक आहे, तो किती परमेश्वराला समर्पण करतो, यज्ञ करतो, हे त्याला माहीत होतं. He was always his father, with his father, and he was observing him. So he know the things needed in sacrifice. Okay? And see, he said, where is the lamb? Abraham said, God will provide. When we'll reach there, he will provide us. And then we saw when they reached on that mountain, the place where God asked him to sacrifice, he built a altar. Okay, he put all woods and everything, and now he tied his son. Isaac didn't ask a single question. Why are you tiding me? Why are you putting me on altar? Are you going to kill me, Father? He just obeying his father. He just obeying his father. He lay down on that altar to be sacrificed. And when Abraham pulled his out with a knife to kill his son, God says, stop. Abraham, I have tested your faith. I have seen your faith. Your faith is great. So, untie your son. Free your son. And he provide a lamb on that mountain. The mountain of Moriah. The same place where God provide our Savior, Jesus Christ, who died for you and me. That ram on the mountain Abraham found, the symbol of Jesus Christ, who going to die for the world's salvation, who died for you to save you and me. And that's why God chosen this place, the called Mountain of Moriah. And that is very important, very important. In another sermon, I'm going to tell every mountain, why God chose that mountain and how important that mountain means spiritually in our Christian life. What is the meaning of that? And how can we worship our God? So we're going to learn in the another sermon. आपल्या पुढच्या संदेशात आपण ऐकूया प्रत्येक डोंगराबद्दल, की का देवाने ते डोंगर निवडलं आणि त्या डोंगराचं तुमच्या आणि माझ्या आध्यात्मिक जीवनात स्थान काय आहे आणि ते आम्हाला काय शिकवतं याबद्दल आपण ऐकणार. माझा आजचं, कारण आपण प्रभूचा मेज घेणार आहोत, तर माझा तोच उद्देश होता की माउंटन जे आहे मोरिया डोंगराचा पर्वत, तो का देवाने निवडला? तो संयोग नाही आहे, तो अपघात नाही आहे, ती देवाची योजना आहे. कारण त्याच पर्वतावर तुमच्या आणि माझ्यासाठी सर्व काळाचा बळी जो येशू ख्रिस्त तो अर्पिला जाणार होता. आणि म्हणून जुन्या करारामध्ये आपण पाहतो एक परफेक्ट निवड देवानं केली इसाकाची, तशीच येशू ख्रिस्ताची केली. कारण तो सर्व दृष्टिकोनातून आपल्या पित्याच्या दृष्टिकोनामधून कसा होता? परिपूर्ण होता, पवित्र होता. आणि म्हणूनच तो म्हणतो की हा माझा प्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. आय एम सॅटिस्फाय अबाउट माय सन. Okay? So he was a perfect gift. And then there was a tradition not to make that lamb to walk. ते जे समर्पणाचा बळी होता ना, त्याला चालवायची पद्धत नव्हती, तर त्याला कॅरी करायचं होतं गाढवावर. आणि म्हणून आपण पाहतो की इसाकाला गाढवावर बसून आणलं. And the same way we see Jesus enter in Jerusalem sitting on donkey. Because he came as a true sacrifice for God. नाही का? देवाला एक खरा समर्पण म्हणून तो त्या ठिकाणी आलेला होता, म्हणून तो गाडावर बसून आला. आणि मग आपण पाहतो की त्या डोंगरावर त्यानं आपलं रक्त सांडलं. And that's what we're going to celebrate the Holy Communion. Okay? Why we receive the Holy Communion? It is not a part of our tradition. It is not a part of our worship. Because when we receive the Holy Communion, we declare that Jesus has died for me. He risen for me, and he's coming back for me. Okay? So, today we have learned about the mountain, and again I'm going to teach more in coming days.
ओके, आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ देवा, आभार मानतो की आज एका अभ्यासू दृष्टिकोनामधून तुझं वचन आम्हाला समजून घेण्याची संधी दिलीस. परमेश्वरा, इंग्लिशमधून बोलावा इतकी माझी तयारी नव्हती, परंतु जे काही तुझ्या आत्म्याने प्रेरित केलं प्रभू परमेश्वरा, त्याद्वारे मी आपल्या तरुण लेकरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. देवबापा, माझा विश्वास आहे की तू त्यांना ते व्यवस्थित समजावून दिलेलं आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये अधिकाने अधिक त्या वचनातून समजून घेण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. येशूच्या नावात मागतो, आमेन. आपण प्रभू भोजनाच्या विधीकडे वळूया आणि यावेळेस आपण फक्त जसा मी आहे निराधार या गीताचं ध्रुपद आपण म्हणूया. जसा मी आहे निराधार, आलो तसाच देऊठा, जीवा हे तुझी रक्तधार, देवाच्या प्रिय कोकणा. प्रभू वंदनाच्या पवित्र विधी संबंधानं संत पौलाने जो शास्त्रभाग लिहून ठेवला तो आपण शांतपणे ऐकूया. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले की ज्या रात्री प्रभू श्री ख्रिस्ताला धरून देण्यात आले त्या रात्री त्यानं भाकर घेतली, ईशोपकार स्मरण करून ती मोडल्याने म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला आणि तसेच करून म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे, जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता. आणि म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पेल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण त्या शरीराचं मर्म जाणून घेतल्याशिवाय जो खातो आणि पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढावून घेतो. हे द्रव्य आपण आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ दाळू परमेश्वरा, जमिनीचं उपज तुम्हा मानवाच्या पोषणासाठी दिलेला आहेस. या मेजावर प्रस्तुत भाकर आणि द्राक्षरस तुझा प्रेमळ पुत्र आमचा उद्धारक येशू याच्या देहाचं आणि रुधिराचं प्रतीक म्हणून आम्ही तुला सादर करतो. ही आम्हासाठी आशीर्वादित आणि पवित्र कर. यातून खात आणि पित असताना ख्रिस्ताचं जीवन आणि त्या जीवनाचा अर्थ समजून त्याला आम्ही जगत असावे असं तू दयाळू कृपेने कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे, आमेन. ज्या रात्री येशूला धरून देण्यात आले त्यानं भाकर घेतली, आभार मानून ती मोडल्याने म्हटले, घ्या खा, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थे करा. भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला, तसेच करून म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झाले नवा करार आहे, जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या मरणाची मी येपर्यंत घोषणा करिता. आपण स्तब्ध राहू. आपण आपल्या मनाचं आपल्या अंतःकरणाचं परीक्षण करूया. माझ्या मागे ही प्रार्थना म्हणा. हे सर्वसमर्थ ईश्वरा, जगाच्या उद्धारका, देवाच्या कोकरा, आम्हावर दया कर. तुझ्या पवित्र मेजाचे सहभागी होण्याकरिता परमेश्वरा तू आम्हाला निवडलेलं आहेस. त्याचं गांभीर्य, त्याचं पावित्र्य आम्ही आमच्या जीवनात जोपासावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. येशूच्या प्रेमळ नावात ही प्रार्थना करतो, आमेन. विश्वासानं व धैर्यानं पुढे या. तुम्हाकरता मोडलेले प्रभूचे देह आणि त्याचे रक्त स्वीकारा. त्याद्वारे आपल्या आध्यात्मिक जीवनाला बलसंपन्न करून प्रभूची महिमा करा, आमेन. या.
असं म्हणून त्याने आपलं देह मोडलं, त्याच्या स्मरणात आपण एकत्र घेऊया. हे प्रभू यीशू ख्रिस्ताची निष्कलंक रक्त आहे, ते आपल्या सर्वांकरता ओतलेले आहे. त्याच्या स्मरणात आपण एकत्र घेऊ. शांतीने जा, आनंदाने, विश्वासाने, नम्रतेने प्रभूची सेवा करा. आमेन. शांतीने जा, आनंदाने, नम्रतेने प्रभूची सेवा. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ दाळू परमेश्वरा, या तुझ्या पवित्र मेजामध्ये तू आम्हाला सहभागी होऊ दिलंस, याबद्दल उपकार मानतो. ज्या विश्वासाने या मेजाचा स्वीकार केला, त्या विश्वासाला अनुरूप आणि योग्य असे जीवन आम्ही प्रत्येकानं जगून तुझं गौरव करावं म्हणून तू सहाय्य कर. येशूच्या प्रेमळ नावात मागतो. आमेन. यावेळेस आपण आपलं दान परमेश्वराला समर्पित करूया. शिनो दान पर आणि यावेळेस मी आपल्या सर्वांना समजेल अशा भाषेतलं एक गीत गाणार आहे. आणि ती भाषा आहे मल्याळम. मी म्हणाल आम्हाला कुठली मल्याळम कळते, बट द मिनिंग इज व्हेरी सिम्पल. येशूच हा आमचा देव आहे, येशूच हा आमचा आश्रय आहे. द जीजस इज ओनली अवर गॉड, ही इज ओनली अवर शेल्टर, ही इज द ओनली अवर रॉक, and he is the one whom always we can rely. Okay? And then he is the everlasting God. Not only that, but he is the one who can be glorified all the time. Okay? And he is the always worthy of praise. So this is the meaning of the song. But I like the tune, and last week, 2 weeks ago, there was a revival meeting arranged by Pastor George. We all know him. Sometime he come to our church. His wife is regular attendance, Sister Kathy. And they arranged one revival meeting very in short notice because one of the preacher coming from Kerala, and they wanted to have the meeting in our church. So we helped him to arrange everything, and then I said, let us sing the Malayalam song this time. It was very difficult to pronounce the words, but I don't know how I managed, but God helped me to present that song. So I'm going to sing here. I don't know how much you will understand, but I have explained already. I will told the meaning of the song, okay? Esunatha niyan daivam, Esunatha
నీయన్నాశ్రయం యేసునాథా నీయన్ ശൈലവും ഇഞ്ചൈ കോട്ടയും നീ മാത്രമേ യേശുനാഥാ നീയൻ ദൈവം യേശുനാഥാ നീയന്നാശ്രയം യേശുനാഥാ നീയൻ ശൈലവും ഇഞ്ചൈ കോട്ടയും നീ മാത്രമേ വാഴ്കുഞ്ചും ഞാൻ അത്യുന്നതനേ വാമനഭൂമിയും ചവചവനേ വാഴ്കുഞ്ചും ഞാൻ അത്യുന്നതനേ വാനവും ഭൂമിയും ചവചവനേ महिमाइन प्रभु तान महत्वदिन योग्यन मानवं पुगचयं येसुविन महिमाइन प्रभु तान महत्वदिन योग्यन मानवं पुगचयं येसुविन येसुनाथा नीयं दैवं യേശുനാഥാ നീയന്നാശ്രയം യേശുനാഥാ നീയം ശൈലവും ഇൻട്രൈ കോട്ടയും നീ മാത്രമേ സ്തുതിക്കുഞ്ചു ഞാൻ മോഹോന്നതനേ സ്തുത്യം ജനാദന്തെ കരുവിധവ സ്തുതിക്കുഞ്ചു ഞാൻ അത്യുന്നതനേ സ്തുത്യം ജനാദന്തെ കരുവിധവ महिमाइन प्रभु तान महत्वदिन योग्यन मानवं पुगचयं येसुविर महिमाइन प्रभु तान महत्वदिन योग्यन मानवं पुगचयं येसुविर येसुनाथा नीयं दैवं യേശുനാഥാ നീയന്നാശ്രയം യേശുനാഥാ നീയൻ ശൈലവും ഇൻട്രൈ കോട്ടയും നീ മാത്രമേ നീതിക്കുഞ്ചു ഞാൻ യേശുപരാ കത്തനതുല്യനായി അറിവില്ലായി നീതിക്കും ഞാൻ നീ യേശുപരായി കത്തനതുല്യനായി അറിവില്ലായി महिमाइन प्रभु तान महत्वदिन योग्यन मानवं पुगचयं येसुविन महिमाइन प्रभु तान महत्वदिन योग्यन मानवं पुगचयं येसुविन येसुनाथा नीयं दैवं യേശുനാഥാ നീയന്നാശ്രയം യേശുനാഥാ നീയൻ ശൈലവും ഇൻട്രൈ കോട്ടയും നീ മാത്രമേ ഇൻട്രൈ കോട്ടയും നീ മാത്രമേ ഇൻട്രൈ കോട്ടയും നീ മാത്രമേ मंडळी संबंधाने काय सूचना असतील तर मंडळीचे लीडर आपल्या सूचना
वचन त्याने आपल्या आयुष्यामध्ये पेरलेलं आहे. आणि खरंच आपल्याला माहीत आहे की आपल्या आयुष्यामध्ये माउंटन आहेत, पर्वत आहेत, आणि देवाने दिलेले पण पर्वत आहेत ते पवित्र शास्त्रामध्ये महत्त्वाचे आहेत, सिग्निफिकंट आहेत. आणि खरंच बिशप साहेबांनी सुंदरचं असं त्याचं उल्लंघन केलं, आपल्याला सांगितलं, त्याबद्दल मी त्यांचं परत एकदा आभार मानत आहे. आणि सुंदरचं असं गीताबद्दलही आभार मानतो की आम्हाला कदाचित काही कळालं नाही, परंतु देवासाठी ते ऑब्स्ट्रक्शन नाही की लँग्वेज, गॉड नोज ऑल द लँग्वेजेस, सो प्रेज द लॉर्ड. खरंच मी परत एकदा पूर्ण मंडळीतर्फे बिशप साहेबांचा आभार मानत आहे. नोटिसेस म्हणजे आपण येणाऱ्या दिवसामध्ये वर्धापन दिन साजरा करणार आहोत. आणि ॲक्च्युली पुढच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये पास्टेड कमिटी मीटिंग होईल आणि त्यामध्ये काही गोष्टी ठरवण्यात येणार आहेत. आपण मला वाटते 13 तारखेला ठरवलं होतं, 13 जुलैला, परंतु मला वाटते आपण 12 जुलै म्हणजे संडे होता, त्या दिवशी ठरवलेलं का आपण 11 जुलैला करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. कारण आपले जे वक्ते आहेत त्यांना 13 तारखेला चर्च असतं, तर आपण त्याप्रमाणे पास्टेड कमिटी ठरवण्यात येईल. तरी प्रियानो, तुम्ही सर्वांनी आपली नोट ठेवावी की 11 जुलैला डे ऑफ घ्या सगळ्यांनी, हां. आणि आपण मंडळीचा सेलिब्रेशन, वर्धापन दिन सेलिब्रेट करूया आणि देवाला गौरव महिमा देऊया. आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या दिवसामध्ये ज्या काही गोष्टीमध्ये आहेत, म्हणजे आपल्या ज्या मीटिंग्स आहेत, ज्या आहेत, त्या सर्व प्रार्थनेत तुम्ही आठवण ठेवा. आणि विशेष करून आपले प्रिय बिशप साहेब यांच्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवा की त्यांची तब्येत ठीक नसताना, ते अँटीबायोटिकवर असतानासुद्धा आज त्यांनी ह्या चर्चमध्ये आलेलं आहे आणि देवाचं वचन आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत. त्याबद्दल त्यांच्यासाठी तुमच्या वैयक्तिक प्रार्थनेत आठवण ठेवा. थँक्यू. आपण उभं राहूया आणि या दानर्पणासाठी प्रार्थना करू, प्रभूची प्रार्थना म्हणू आणि आशीर्वाद घेऊन आपण आपल्या घराकडे. पवित्र, अतिपवित्र, महान स्वर्गीय देवा, तू आमचा राजा, आमचा प्रभू आहे. परमेश्वर दैवापा, तुझ्या अनुग्रहानं, आशीर्वादानं आम्ही आमच्या जीवनात खूप काही प्राप्त केलेलं आहे. आणि जे काही तुझ्यापासून मिळालं त्यातूनच हे अत्यल्पाचं दान या तुझ्या प्रिय मंडळीनं तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित केलं. प्रभुदेवा, या दानार्पणाचा आणि देणाऱ्या प्रत्येकाचा उपयोग तुझ्या गौरवराजाच्या वाढीसाठी कर, गोरगरिबांच्या मदतीसाठी कर, आणि प्रभू परमेश्वरा, विशेष करून या मंडळीच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी कर, अशा मी तुझ्याने प्रार्थना करतो. देवबापा, या मंदिराच्या बाहेर आम्ही जात असताना प्रभू तुझा पवित्र आत्मा आमच्याबरोबर असू दे. तो आमचा मार्गदर्शक, तो आमचा संरक्षक व्हावा असं तू दैन कृपेनं कर. परमेश्वर देवबापा, आमचं उठणं, बसणं, चालणं या सर्व गोष्टीचं परीक्षण करणार तू परीक्षक होऊ दे, अशा मी तुझ्याने प्रार्थना करतो. देवबापा, येणारा संपूर्ण आठवडा आम्हा प्रत्येकासाठी विशेष आध्यात्मिक दृष्टिकोनातून आशीर्वादाचं कर, अशी प्रार्थना करतो. येशू आमचा प्रभू याच्या प्रेमळ गौरवी नावानं मागतो आणि त्यानं शिकवल्याप्रमाणे आम्ही म्हणतो, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जावे, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर जमा असू दे, आणि जसे मी आपल्या ऋणास ऋण सोडिले तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आणि आता प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, दैवबापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्व दैवाच्या प्रिय लेकरांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन, आमेन. प्रत्येक गुडगाठे केलं, प्रत्येक मान चुकेलं, प्रत्येक गुडगाठे केलं, प्रत्येक मान चुकेलं, प्रत्येक जिव्हा वदेल येशू नाम पवित्र, पवित्र, पवित्र त्याचे नाम, पवित्र, पवित्र, पवित्र त्याचे नाम, येशू नाम